मित्रांनो नमस्कार. आता आपण जी मका बघताय ती 1 एकरपेक्षा जास्त आहे आणि तिला 75 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले. तरी पण वातावरणामुळं ती दिवस जास्त घेऊन राहिली आणि आता ज्या बिट्या निघालेल्या आहेत तिला ते आता चिकारायला सुरुवात झाली. म्हणजे मका जी आहे ती आता निबारवायला चालू झालेली आहे. आणि मका जर पाहिली तुम्ही तर तिला कीड आळी पूर्ण कमी आहे, कारण तिला फवारण्या खत हे जेव्हा पाहिजे तेव्हा दिलं आणि जिथं मका उतारली नव्हती तिथं मका लावली. त्याच्यामुळं जी मका लेट उतारली तिला पण आता बिट्या लागलेल्या आहे. आता ही जी मका आहे ही दाण्याची मका आहे, शुगर मका नाही. कारण मकामध्ये दोन प्रकार आहेत, काही गोड मका राहते, काही दाण्याचे राहते. ही दाण्याची मका आहे आणि प्रत्येक झाडाला जर पाहिलं 2, 3, 4 अशा बिट्या लागेल. आता 2 बिट्या या भरून येणार आहे, बाकीच्या बिट्या आहेत त्या भरतील हे काही सांगता येणार नाही आहे. पण 2 बिट्या ज्या आहेत त्याला दाणे हे राहणारच आहे. आता भरपूर लोक आमच्याकडे येतात चाऱ्यासाठी बिट्या मागायला किंवा मका मागायला, कारण आता कुटीसाठी ही जी मका आहे ही लोक गायांना शेळ्यांना घेऊन राहिले. पण अजून आपल्याला 1 महिना लेट करायची मका द्यायला, जेणेकरून दाणे पण जर करायचे ठरले तर करता येतील, किंवा ज्यांना चाऱ्यासाठी कुट्टी बनवायला मका न्यायची त्यांना पण परवडेल आणि आपल्याला पण परवडेल. आणि जर कोणाला माहिती पाहिजे असेल का कोणतं बी वापरलं, खत कधी दिलं, फवारणी कधी दिलं, तर त्यांनी आम्हाला नक्की कमेंट करा. धन्यवाद.